नमस्कार दर्शक हो, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। जालना जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने समाजातील शांतता राखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या सूचनेनुसार एमपीडी अधिनियम 1981 च्या कलम 3A अंतर्गत असामाजिक घटकांविरुद्ध कारवाई सुरू केली गेली आहे। याच अंतर्गत मंगल बाजार परिसरातील असलम महमूद कुरेशी याला 1 वर्षासाठी अटक केली गेली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार गणेश उत्सवादरम्यान त्याने सोशल मीडियावर आपत्तिजनक व्हिडिओ प्रसारित करून 2 समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। सदर बाजार हादी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध संबंधित गुन्हे नोंदविण्यात आले होते। जिल्हा कलेक्टरांच्या मंजुरीनंतर 27 जानेवारी रोजी त्याला छत्रपती संभाजीनगर स्थित केंद्रीय जेलमध्ये पाठवण्यात आले। पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की कायदा आणि सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कडक कारवाई सुरू राहणार आहे। मुंबईत एका शालेय बसनं रस्त्यावर 2 मुलं आणि त्यांच्यासोबत असलेले पालक यांना चिरडून टाकल्याची धक्कादायक घटना घडली। या अपघातात एका मुलाचा घटनास्थळी मृत्यू झाला तर दुसरं मूल हे गंभीर जखमी आहे। पालकही गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल झाले आहेत। हादसा त्यावेळी घडला जेव्हा मुलांना बसमधून उतरवले जात होते। पोलिसांनी बसमध्ये उपस्थित स्टाफकडून कोणतीही योग्य सुरक्षा व्यवस्था दिसली नाही। ही घटना फक्त अपघात नाही तर आपल्या रस्त्यावर निष्काळजीपणा आणि सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह आहे। जगभरात विशेषतः अमेरिकेसारख्या देशांमध्ये शालेय बस मुलांना चढवताना किंवा उतरवताना संपूर्ण ट्रॅफिक आपोआप थांबतो, मात्र इथे मुलांच्या सुरक्षेसाठी अशी कोणती सवय किंवा जबाबदारी दिसत नाही। अल्मोडा येथील रस्त्यावर हुंडाई i20 कारने रस्त्याच्या बाजूला एका व्यक्तीला चिरडून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। प्राथमिक माहितीनुसार कार चालक डिस्ट्रॅक्टेड अवस्थेत असल्याचं दिसतं। या घटनेत व्यक्ती घटनास्थळीच मृत्युमुखी पडला। घटनेनंतर चालकाने कार थांबवून परिस्थिती पाहिली आणि कारमधील इतरांना माहिती दिली। काही वेळातच आजूबाजूच्या लोकांना हा अपघात समजला। तज्ञांचा असा इशारा आहे की रस्त्यावर होणाऱ्या अनेक अपघातांची मुख्य कारणे म्हणजे लक्ष न देणे, ओव्हरटेकची होड आणि वेगवान गाडी चालवणे। ही घटना पुन्हा एकदा दाखवते की वाहन चालवताना थोडीही निष्काळजीपणा प्राणघातक ठरू शकतो। वाहन चालवणाऱ्यांनी जबाबदारीने वर्तन करणे अत्यंत गरजेचे आहे। 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर आज 29 जानेवारी 2026 रोजी त्यांचा अंतिम संस्कार बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे संपन्न झाला। अंतिम संस्कारात त्यांच्या कुटुंबियांसह राजकीय नेते आणि मोठ्या प्रमाणात जनतेची उपस्थिती होती। प्रत्येक जण डोळे पाणावलेले आणि हृदय भारी करून दादाला निरोप देताना दिसले। अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक ज्वलंत नेता आणि दबंग मंत्री कायमच गमावलाय। त्यांच्या स्मृती नेहमी जनतेच्या हृदयात आणि इतिहासात जिवंत राहतील। जोधपूरमधून एक भावनात्मक घटना समोर आली आहे। सनातन धर्म प्रचाराशी संबंधित साध्वी प्रेम बाईसा संदिग्ध परिस्थितीमध्ये मृत्युमुखी पडल्या। त्यांच्या मृत्यूच्या 4 तासांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कथित सुसाईड नोट पोस्ट केली गेली। या पोस्टमुळे प्रकरणात नवीन वळण आले असून सोशल मीडियावर ट्रोलिंग, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ यासारखे गंभीर प्रश्न समोर आले आहेत। स्थानिक पोलीस प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करताना दिसत आहेत। आजच्या नागपूर समय बुलेटिनमध्ये इतकंच। आम्ही तुमच्यासमोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्यासोबत राहा। त्यानंतरपर्यंत सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरकरवर गर्व करा। मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।